speak it. We will hear and speak it. Read and write it too. Read and write it too. We learn English for class 4. आम्ही इंग्रजी शिकतो इयत्ता 4साठी. निर्मिती सेंटर फॉर लर्निंग रिसोर्सेस पुणे. प्रस्तुती शिक्षण विभाग जिल्हा परिषद अहमदनगर. लेसन 21. रेडिओ ऐकणाऱ्या मित्रमैत्रिणींनो, आम्ही इंग्रजी शिकतो या कार्यक्रमाचं एक खास वैशिष्ट्य आहे. या कार्यक्रमात तुम्ही फक्त ऐकायचंच नाही आहे, तर कार्यक्रम ऐकता ऐकता सुनीता मावशी जसं सांगेल त्याप्रमाणे बोलायचंय सुद्धा. लहान बाळ घरात असलं की काय मज्जा असते नाही. बाळाशी खेळायला, बाळाचे लाड करायला, आंघोळ घालायला तुम्हालाही आवडतं का? आज रंजना आणि संतोष बरोबर रंजनाची लहान बहीण आहे. बघूया त्यांचं काय चाललंय ते. Oh, who's this? This is my sister. Sister? Ranjana, you have no sisters? You said you have one brother. अहो सुनीता मावशी, माझ्या आत्याची मुलगी आहे म्हणजे माझी आत्ते बहीण. मग तिला सिस्टरच म्हणायचं ना? इंग्रजीत तिला कझिन म्हणायचं. आते बहीण, आते भाऊ, मावस बहीण भाऊ, मामे बहीण भाऊ, चुलत बहीण भाऊ सगळे कझिन. एकच शब्द सर्वांना लागू होतो. मग सोपं आहे. शरद दादा, दिस इज माय कझिन. So, you're giving her a bath. Nice baby. What is her name? Her name is Tanu. How old is she? She is 1. Tanu! Tanu! Clap your hands! See, शरद दादा, I will put soap. तनू, डोळे मीठ. डोळ्यात साबण जाईल. मीठ डोळे. असं. Shut your eyes, Tanu. तनू, shut your eyes. रंजना, साबण लाव. Put soap. सांभाळ हं, डोळ्यात जाईल साबण, मग रडेल ती. रडू नको, रडू नको. हे बघ, शरद दादा कसा खेळतोय. Tanu! Tanu! Clap your hand! टाळी वाजव. क्लॅप युअर हँड. आधी मराठी तरी शिकू दे तिला. तिचे दात पण घासूया. बघूया तिला किती दात आहेत. रंजना, तिचा ब्रश कुठे? Here is Tanu's toothbrush. A green toothbrush. A small green toothbrush for a small baby. तो माझा ब्रश आहे शरद दादा. माझा प्रश्न असा आहे, टूथ म्हणजे काय? Tooth. This. Tooth. टूथ म्हणजे दात. टूथ ब्रश म्हणजे दात घासायचा ब्रश. टूथ म्हणजे एक दात, टीथ म्हणजे अनेक दात. चल तनू, ई कर. दात साफ करूया चल. ई कर. टूथपेस्ट नाही का वापरणार? नाही, तिला तिखट लागते. तिला नाही आवडत पेस्ट लावायला. टूथ ब्रश, टूथ पेस्ट. This is Ranjana's toothbrush. Ranjana has a green toothbrush. झाली आंघोळ बाळाची. आता अंग पुसूया. काय म्हणतात इंग्रजीत टॉवेलला? टॉवेल. This is Tanu's towel. This is Tanu's soap. बरोबर. गुड. तनूचे कपडे कुठे आहेत? हे बघ इथे. दिस इज तनूज फ्रॉक. रेड फ्रॉक. तनू हॅज अ रेड फ्रॉक. आणि हा चिमुकला कंगवा तनूचा का? हळूहळू केस विंचर हं संतोष. कंगव्याला म्हणतात कोंब. Comb. Tanu has a small comb. पाठाच्या या भागात आज ऐकलेले काही इंग्रजी शब्द आणि वाक्य
तुम्हाला पुन्हा ऐकायला मिळतील. आम्ही अगदी हळू बोलू तेव्हा नीट लक्ष देऊन ऐका हं. टीचर, ही वाक्य वहीत लिहून घ्याल ना, म्हणजे पुढच्या भागात सराव करणं सोपं जाईल. तनू हॅज अ टूथब्रश. शी हॅज अ comb. I have a toothbrush. She has a toothbrush. He has a toothbrush. I have a comb. She has a comb. He has a comb. रेडिओ ऐकणाऱ्या मित्रमैत्रिणींनो, आता तुमची पाळी. शाळेत किंवा घरी जिथे असाल तिथे माझ्या सूचनांप्रमाणे बोलायचं हं. लाजायचं नाही बरं का. असं बोलून बोलूनच तुमचं इंग्रजी सुधारणार आहे. माझ्याकडे कंगवा आहे. आय हॅव अ कोम. तनूकडे कंगवा आहे. तनू हॅज अ कोम्ब. कसं म्हणाले मी, ऐकलत ना? आय हॅव, तनू हॅज. आज तुम्ही प्रत्येकजण आपल्या मित्राबद्दल किंवा मैत्रिणीबद्दल अशी वाक्य म्हणायची आहेत. सविता हॅज अ कोम्ब. अनिल हॅज अ कोम्ब. अशी वाक्य म्हणायची. प्रत्येकाने कंगव्याबद्दलचं वाक्य म्हणायचंय. आपल्या मित्राचं किंवा मैत्रिणीचं नाव घ्यायचं आणि तिच्याजवळ किंवा त्याच्याजवळ कंगवा आहे असं वाक्य इंग्रजीत म्हणायचं. एक मूल तयार? तू आपल्या मित्राचं किंवा मैत्रिणीचं नाव घेऊन बोल. त्याच्याकडे कंगवा आहे असं इंग्रजीत सांग. आता दुसरं मूल. आपल्या मित्राकडे किंवा मैत्रिणीकडे कंगवा आहे हे इंग्रजीत सांग. अनिल हॅज अ कोम्ब, किंवा तुला हवं ते नाव घालून वाक्य कर. बरं, आता एका मुलानी आपल्या मित्राच्या किंवा मैत्रिणीच्या दप्तरात बघायचं आणि त्यात काय आहे हे सांगायचे. आपल्या मित्राकडे किंवा मैत्रिणीकडे काय काय आहे त्याबद्दल इंग्रजीत सांगायचे. ही हॅज 2 बुक्स. ही हॅज 1 पेन्सिल. किंवा शी हॅज अ शार्पनर, 2 रबर्स, 1 पेन. अशी वाक्य तयार करा. एक मूल तयार? आपल्या मित्राकडे किंवा मैत्रिणीकडे काय काय आहे त्याबद्दल इंग्रजीत सांग. दुसरं कोणतरी असंच सांगा. मित्राच्या दप्तरात काय काय आहे इंग्रजीत सांग बरं. टीचर, आज वापरलेल्या वाक्यांचा सराव पुढची 15 मिनिटं तुम्ही घ्यालच. ही हॅज, शी हॅज, अनिल हॅज या शब्दांचा वापर करण्याचा सराव करा. पण आता पाठ संपण्यापूर्वी मोत्याचं गाणं म्हणायला आवडेल का तुम्हाला? आधीच्या एका पाठात तुम्ही शिकला आहात ते गाणं. रंजना आणि संतोष
रेडिओ टीचरच्या मागून गाण्याची एक एक ओळ म्हणत आहेत, त्यांच्याबरोबर तुम्हीही म्हणा. रेडिओ टीचर जे म्हणत आहे ते आधी नीट ऐका आणि मगच रंजना आणि संतोष बरोबर म्हणा. आधी पहिलं कडवं ऐकूया. There is a girl, she has a dog. There is a girl, she has a dog. And Motya is his name, ho. And Motya is his name, ho. M-O-T-I-A, M-O-T-I-A, M-O-T-I-A. And Motya is his name, ho. M-O-T-I-A, 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 and Motya is his name, ho. आता गाण्याचं पुढचं कडवं. तुम्हाला माहिती आहे ना की मोत्याच्या नावातलं पहिलं अक्षर आहे एम. या कडव्यात जिथे एम येतो तिथे टाळी वाजवायची आहे. चला करूया सुरू. There is a girl, she has a dog, and Motya is his name, ho. O-T-I-A, 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 and Motya is his name. आता ह्याचप्रमाणे प्रत्येक कडव्यात मोत्याच्या नावातलं एक एक अक्षर कमी होतं आणि तेवढ्या टाळ्या वाढत राहतात. आता उरलेलं गाणं आपण सगळे मिळून एकत्र गाऊया. There is a girl, she has a dog, and Motya is his name, ho. T-I-A, 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 and Motya is his name, ho. आता पुढची कडवी आपण एकत्र गाऊया. There is a girl, she has a dog, and Motya is his name, ho. I-A, 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 and Motya is his name, ho. There is a girl, she has a dog, and Motya is his name, ho. A, and Motya is his name, ho. There is a girl, she has a dog, and Motya is his name, ho. And Motya is his name, ho. आपण भेटूया आता पुढच्या पाठाच्या वेळी. नक्की ऐका बरं का. I learn English. I learn English. So do शिक्षक बंधू you. भगिनींनो, या कार्यक्रमाविषयीचे तुमचे अभिप्राय, सूचना, तुमच्या वर्गाचा अनुभव किंवा इंग्रजी विषय शिकवण्याबद्दलच्या तुमच्या शंका आम्हाला नक्की कळवा. यासाठी दर बुधवारी दुपारी 2:30 ते 3:30 या वेळात आम्हाला नक्की फोन करा. आमचा फोन नंबर लिहून घ्या. 9822718884. नंबर पुन्हा एकदा ऐका. 9822718884. तुमच्या प्रतिक्रिया आणि तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं दर महिन्याच्या शेवटच्या शुक्रवारी प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमात